आता आलेलो आहोत एका अशा हिस्टॉरिकल प्लेसला जिथे पूर्ण स्टोन कार्विंग्सने मंदिर बनलेलं आहे आणि महेशाचं मंदिर आहे इकडे या साईडला बघू शकता. कृष्ण मंदिर जगद्गुरु, हे बघा कृष्ण बटरबॉल आहे इकडे. अकुल सहदेव रथ आहे इकडे आणि इकडचं तुम्ही मंदिर पाहू शकता नकुल सहदेवचं. हे बघा हा गेट तुम्ही पाहू शकता शिवकांचीचा, किती मोठा गेट आहे. गोपुरम महाबलीपुरमला आपण उतरलेलो आहोत. हे बघा बसमधून आताच उतरलोय आणि हे बघा हे हॉटेल आहे आमचं इकडे आणि इथे आम्ही स्टे करणार आहोत. पाहू शकता तुम्ही. चला तुम्हाला आतमध्ये मी दाखवतो, हॉटेल टूर दाखवतो. चला. तर मित्रांनो आपण आता रूममध्ये एंटर केलेलं आहे आणि खूप छान असा रूम आहे आणि बेडसुद्धा आहे 3 जणांसाठी. आणि या साईडला पण बघू शकतो की बाथरूम आहे, हे पण खूप छान नीट क्लीन आहे. हे बघा जेवण रेडी झालेलं आहे आणि इकडे सर्वजण आता जेवत आहेत. बघा डाल भात आणि इथे पुरी वगैरे आहे. बघा राईस आहे इकडे, राईस डाल आहे इकडे, भाजी आहे गव्हाची आणि वांगी भरत आहे. इकडे स्वीट आहे, लोणचं आहे आणि इकडे पापड पण आहे. तर मित्रांनो पहाट झालेली आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता आम्ही आता महाबलीपुरमचे जे पण टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते आपण आता विजिट करणार आहोत. हे बघा रिक्षा वगैरे आहेत, 100 रुपीज पर पर्सन आहे आणि 2 to 3 प्लेसेस आपण इकडे फिरणार आहोत. तर चला जाऊया आणि पाहूया, खूप मजा येणार आहे. हे बघा इथे या साईडला तिकीट काउंटरचं आहे. सर्व जे पण ग्रुप ऑफ मॉन्युमेंट म्हणजे 3 ते 4 ठिकाणं आपण या साईडला पाहणार आहोत आणि एकच तिकीट यूज होणार. 40 रुपीज पर पर्सन तिकीट आहे आणि तिथे आतमध्ये लाईन लागलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा या साईडला एंट्री आहे, म्हणजे इथून तिकीट आपण जे पण काढलेलं आहे ते इथे सबमिट करायचं आहे, स्टॅम्प मारून मग देणार. सर्व मामा लोक सर्वजण इथून आता जात आहेत. या साईडला पाहू शकता तुम्ही, एक एक करून सर्वजण इकडे जात आहेत. हे बघा एक एक करून आता सर्वजण आपण आता जात आहोत इकडे. या साईडला आपण आलेलो आहोत आणि पंचरथ फायर रथच आहेत इकडे. या साईडला सर्व जे पण पांडव जे होते त्यांचे सर्व मंदिर आहेत इकडे. या साईडला एक एक करून पाहू शकता तुम्ही. खूप छान असं हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, मस्ट व्हिजिट करण्यासारखे आहेत. हे बघ सर्वजण आपले फॅमिली मेंबर्स आलेले आहेत आणि सर्वजण व्हिजिट करत आहेत. तर चला आपण पण जाऊया आणि पाहूया. हे बघा द्रौपदी रथ आहे इकडे, आतमध्ये तुम्ही पाहू शकता. द्रौपदी मातेचं मंदिर आहे इकडे. हे बघा अर्जुन रथ आहे हे, या साईडला पाहू शकता. बघा भीमरथ लिहिलेला आहे इकडे आणि पूर्ण भीमरथ आहे, एवढा मोठा रथ आहे भीमाचा. हे बघा आतमध्ये जाऊन पाहूया आता. हे बघा असं नॉर्मलच असं केव टाईप आहे
पाहू शकता इकडे बघा धर्मराजाचा रथ आहे इकडे या साईडला. ही पूर्ण जे दगडापासून बनलेलं आहे हे केव्स. हे बघा इथे फोटो काढायला सुद्धा जागा आहे. सर्वजण टुरिस्ट अट्रॅक्शन, खूप छान असं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. आणि छोटी मुले इकडे एन्जॉय करत आहेत. नकुल सहदेव रथ आहे इकडे. आणि इकडचं तुम्ही मंदिर पाहू शकता नकुल सहदेवचं. हे बघा सर्व इकडे फोटो काढत आहेत. आता आपण आतमध्ये जाऊया. ती अशी जागा आहे. परिसर तुम्ही बघू शकता इकडे. हिस्टॉरिकल जे इम्पॉर्टन्स आहे या साईडला आणि भरपूर टुरिस्ट इकडे येतात. आपला एक स्पॉट इकडे झालेला आहे. पंचरथ आपण पाहिलेला आहे. आणि हे बघा सर्वजण आपले इकडे फॅमिली मेंबर्स आहेत. हे बघा सर्वजण इकडे रिक्षामध्ये बसलेले आहेत. आणि आता दुसऱ्या स्पॉटच्या तिकडे जाणार आहोत. तर चला जाऊया. तर मित्रांनो पंचरथ आपण पाहिलेला आहे. आणि आता आपण आलेलो आहोत कृष्णा बटरबॉल आहे इकडे. हे बघा या साईडला आता पाहणार आहोत आपण. खूप छान असं माउंटन टाईप आहे. आणि इकडे बघा कृष्णा बटरबॉल आहे. याला कृष्णा बटरबॉल म्हणतात. बॅलन्सिंग स्टोन आहे इकडे. आणि खूप छान असं इकडे टुरिस्ट स्पॉट आहे. तर चला जाऊया आपण पण आणि फोटोज काढूया. कृष्णा मंदिर जगद्गुरु. हे बघा कृष्णा बटरबॉल आहे इकडे. कृष्णा मंदिर जगद्गुरु. बघा या साईडला एक लेणी सुद्धा आहे. पाहू शकता तुम्ही. इकोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तर्फे ट्रिपल सेल रॉक कट श्राईन आहे इकडे. हे बघा खूप छान अशी लेणी आहे. आणि एक गणेश रथ आहे इकडे पुढे. हे बघा इकडे गणेश रथ आपण आता पाहत आहोत. गणेश रथची इन्फॉर्मेशन इकडे लिहिलेली आहे. आणि भरपूर सारे टुरिस्ट इकडे येतात आणि फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात. आणि हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे इकडे. बघा गणेश मंदिर आहे इकडे. गणपती बाप्पाची मूर्ती आहे इकडे आतमध्ये. आपण आता पंचरथ बघितलेले आहेत. गणेश टेम्पल पण पाहिलेलं आहे. आणि या साईडला अजून एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. पाहू शकता तुम्ही. कोणतं? वरा. हे बघा वरा टेम्पल आहे इकडे पाठीमागे. आतमध्ये जाऊया बघूया. रॉक कट वरा टेम्पल आहे इथे. इन्फॉर्मेशन आहे. मित्रांनो कृष्णा बटरबॉल, वरा टेम्पल, गणेश टेम्पल असे भरपूर सारे इकडे मंदिरं होती आणि हिस्टॉरिकल प्लेसेस होती जे आपण व्हिजिट केलेले आहेत. आणि त्रिमूर्ती हे बघा पूर्ण हा सिनिक ब्युटी आपण पाहू शकतो. आणि आता आपण दुसऱ्या एका स्पॉटवर जाणार आहोत. तर चला जाऊया. खाली है ये बिल्ली का पेड़ देखो फुल आता. अरे अभी ना ट्रू मेडिटेशन ये कैटिस वेरी फॉल्स मेडिटेशन. ये सेंटर में रिवर गैंजेस गंगा पानी में आता. मिडिल वन नागराज नागिनी कोबरा. ये देखनी सूर्य नमस्कार करेगा. ये भगीरथ में नीचे भगीरथ है. नीचे दो हीरन देखिए लास्ट वाला. ये 1976 से दिल्ली प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी आता. ये पूरा शिल्पकला देखी. ये फोटोग्राफ ले लिए. ये पूर्ण वाला 10 रुपया नोट में देखने का ये प्रिंटिंग. बघा आता या साईडला अनफिनिश रॉक कट म्हणजे जे कृष्ण मंडपम आहे ना ते पूर्ण कंप्लीट नाही झालं. अनफिनिश रॉक
कट केव आहे आणि खूप छान असं स्टोन कार्विंग इकडे केलेलं आहे. कृष्ण मंडपम याला बोलतात. चला आपण आतमध्ये बघूया. हे बघा अशी इकडे इथे जागा आहे आणि इथे पण आपण फोटो वगैरे काढू शकतो. आतमध्ये थोडीशी जागा आहे तिथे बसणे एवढी आणि असे पिल्लर्स आहेत या साईडला. हे बघा इथे थोडी स्पेस आहे आणि इथे अशी थोडी जागा आहे आणि असे बाकीचे पिल्लर्स आहेत इकडे आणि तिथे एक मंदिर आहे. बघा अर्जुनास पिनेन्स आहे हे आणि इकडे इन्फॉर्मेशन सर्व लिहिलेली आहे आणि हे पूर्ण स्टोन कार्विंग्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. तर मित्रांनो 5 रथ आपण पाहिले. त्यानंतर वेगवेगळे जे मंदिर होती छोटी छोटी स्टोन कार्विंग्सने ते सुद्धा बघितलं. नंतर कृष्णा वॉटरफॉल सुद्धा बघितलं आणि आता परत इकडे कृष्णाचं मंदिर आहे पेरुमल करून आहे. हे बघा पाठीमागे पाहू शकता तुम्ही इकडे. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया इकडे. तलासियाना पेरुमल असं हे मंदिर आहे कृष्ण भगवानचं. बघू शकता इकडे खूप छान सुंदर आकृती इकडे आहे आणि वरती तुम्ही बघू शकता वेगवेगळे आपले देवदेवता आहेत त्यांचे वरती गेटवर मूर्त्या आहेत पाहू शकता इकडे. बघा खूप छान असा मोठा दीपस्तंभ आहे इकडे. पेरुमल मंदिर होतं तिकडे आपलं दर्शन झालेलं आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचं इकडे एक मंदिर आहे इथे आतमध्ये. हे बघा 40 रुपीज जे तिकीट होतं ते आपले 4-5 जे मॉन्युमेंट्स आहेत मंदिर आहेत तिकडे आपल्याला म्हणजे जाता येतं त्या तिकिटाने 40 रुपीजच्या. आपले फॅमिली मेंबर्स आलेले आहेत आणि शोर टेम्पल आहे इकडे. तिकडे सर्वांचं इकडे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत इकडे दर्शनाला. चला पाहूया आपण पण कसं आहे मंदिर आणि तिकडचं आर्किटेक्चर सर्व पाहणार आहोत. आलेलो आहोत एका अशा हिस्टॉरिकल प्लेसला जिथे पूर्ण स्टोन कार्विंग्सने मंदिर बनलेलं आहे. पूर्ण दगडापासून हे मंदिर आहे. शंकर विष्णू आणि महेशाचं मंदिर आहे इकडे. या साईडला बघू शकता पूर्ण स्टोन कार्विंग्स एकदम जुन्या पद्धतीने भरपूर जुनं हे मंदिर आहे आणि आता थोडं म्हणजे थोडं जे स्टोन्स आहेत ते थोडं नष्ट व्हायला आलेले आहेत. अशी म्हणजे 5 मंदिरं आहेत ती समुद्राखाली इकडे डुबलेली आहेत आणि या साईडला समुद्र किनारा आहे म्हणून या मंदिराला शोर टेम्पल असं म्हटलं गेलेलं आहे. हे बघा खूप छान असं हे मंदिर आहे.
मित्रांनो, शोर टेम्पल जे ब्रह्म विष्णू महेश यांचं जे मंदिर आहे ते आपण इकडे बघितलेलं आहे. समुद्रकिनारीच आहे आणि खूप छान असे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. स्टोन कार्विंग्सपासून बनलेलं ते मंदिर आहे आणि इथे भरपूर सारे टुरिस्ट लोक येतात आणि आपण आता जे फॉरेनर्स होते त्यांच्यासोबत सुद्धा फोटोज काढलेले आहेत. फ्रान्सवरून आलेले ते आणि आपण पण खूप छान असे इकडचे जे मॉन्युमेंट्स आहेत, प्लेसेस आहेत ते आपण व्हिजिट केलेले आहेत. तर चला आता आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला जाऊया. चलो, आता आपण आपल्या हॉटेलवर आलेलो आहोत. इकडे आपले बॅग वगैरे घेऊया, नाश्ता वगैरे करून आपल्या बसमधून परत बसून दुसरं एक मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत. मित्रांनो, मस्त एकदम नाश्ता आमचा झालेला आहे. मिसल पाव मस्त नाश्त्याला होता आणि आमचे जे इकडचे जे प्लेसेस आहेत ते झालेले आहेत आणि शिवकांची आणि विष्णुकांची ही मंदिरं पण आता जाणार आहोत पाहायला. 2.5 hours इकडून लागणार आहे आपल्याला दुसऱ्या मंदिराच्या तिकडे. आणि चला आता आपण बसमध्ये बसूया आणि जाऊया. बघा, विष्णुकांचीला पोचलेलो सर्व इकडे बसमध्ये आहेत. बघा, आपली बस आहे आणि आता आपण आलेलो आहोत विष्णुकांची या मंदिराच्या तिकडे. आणि आता थोड्याच वेळात आपण हे बघा इथे बाजूलाच मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, विष्णुकांची किंवा वरदराज पेरुमल मंदिर हे तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम शहरातील भगवान विष्णूंना समर्पित एक अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. कांचीपुरम शहराचे 2 मुख्य भाग आहेत, शिवकांची आणि विष्णुकांची. हे मंदिर भगवान विष्णूच्या 108 दिव्य देशांपैकी 43वे महत्त्वाचे मंदिर मानले जाते. हे मंदिर सुमारे 1000 वर्षांहून अधिक जुने आहे. तुम्ही बघू शकता आपण आता विष्णुकांचीच्या इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आपण आता एक्झिट केलेलं आहे आणि इकडचं आजूबाजूचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला जाऊया पुढे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील लाकडाची विष्णू मूर्ती आहे. ही मूर्ती मंदिरात एका तलावात पाण्याच्या खाली ठेवली जाते आणि दर 40 वर्षांनी एकदा दर्शनासाठी बाहेर काढली जाते. मंदिराच्या छतावर सोन्याच्या आणि चांदीच्या पाल कोरल्या आहेत. भक्तांची अशी श्रद्धा आहे की या पालांना स्पर्श केल्याने सर्व पापमुक्त होतात आणि दोषांचे निवारण होते. आणि या मंदिरात 100 खांबांचा मंडप आहे. हे बघा, हे मंडपम आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. 10 रुपीज तिकीट आहे पर पर्सनचं आणि वेगवेगळी कलाकृती इकडे साकारलेली आहे. दगडांपासून बनवलेले वेगवेगळे हॉर्स रायडर्स तुम्ही पाहू शकता. या विष्णुकांचीच्या मंदिराच्या बाजूलाच हे असं मंडपम आहे. बघा, या साईडला एक तलाव आहे, कुंड आहे आणि त्याच्या आतमध्ये हे स्तंभ पण आहेत इकडे आतमध्ये या साईडला. आणि त्या साईडला एक मंदिर सुद्धा आहे. आणि हा जो मंडपम आहे इथे हॉर्स रायडर्सचे पिलर्स आहेत, सर्व असेच आहेत पिलर्स, पाहू शकता. स्टोन कार्विंग आहे पूर्ण आणि इथे 10 रुपीज पर पर्सन आहे तिकीट. तर मित्रांनो, विष्णुकांची या मंदिरामध्ये विष्णू भगवानाची खूप छान अशी मूर्ती होती आणि खूप छान असा आजूबाजूचा तुम्ही परिसर पाहू शकता इकडे. हे बघा, आणि खूप छान असं आर्किटेक्चरल आहे आणि इकडे चाय वगैरे आणि प्रसाद वगैरे पण भेटतात. तर आता आपण दुसरं जे मंदिर आहे
विष्णुकांची बघितले, आता शिवकांची पाहणार होता. चला जाऊया आपण. तर मित्रांनो, विष्णुकांचीचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण शिवकांचीच्या मंदिरात जात आहोत. हे बघा, हा गेट तुम्ही पाहू शकता शिवकांचीचा. किती मोठा गेट आहे, गोपुरम. चला जाऊया लवकर. हे बघा इथून आपण आता एंटर केलेलं आहे शिवकांचीच्या मंदिरात आणि इकडे टुरिस्ट लोक पण आलेले आहेत. बघा इथे फॉरेनर्स पण आहेत या साईडला आणि मंदिराचं तुम्ही दृश्य पाहू शकता. खूप छान असं मोठं मंदिर आहे इकडे. तर मित्रांनो, शिवकांची हे तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम शहराच्या एका भागाचे नाव आहे, जे भगवान शिवाला समर्पित मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला हजार मंदिरांचे शहर असे म्हटले जाते. एकंबरेश्वर मंदिर हे शिवकांचीमधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मंदिर आहे. हे पंचभूत स्थलांपैकी एक असून ते पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. येथील शिवलिंग वालूपासून बनलेले आहे, ज्याला पृथ्वीलिंग म्हणतात. तर मित्रांनो, शिवकांची टेम्पलमध्ये आपण आलेलो आहोत आणि जे मेन आपण गाभाऱ्यात दर्शन घेतलेलं आहे तिथे फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आणि त्याच्या साईडलाच म्हणजे बाजूला इकडे खूप सारे शिवलिंग आहेत पाहू शकतो आणि इकडे आपण दर्शन घेऊ शकतो. मेन शिवलिंग आहे ते तिकडे रिनोव्हेशन चालू आहे म्हणून थोडं शिफ्ट केलं आहे. हे बघा, हे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूच्या साईडला इकडे एक कुंड आहे. जसं शिवकांचीमध्ये सुद्धा असंच एक कुंड आहे. इकडे पूर्ण रिनोव्हेशन मेंटेनन्स चालू आहे शिवकांचीच्या मंदिरात पाहू शकता. हे बघा, इथे खूप छान प्रकारे इथे कलरचं काम झालेलं आहे वरच्या पार्टचं. तर मित्रांनो, आपण महाबलीपुरमला आलेलो आणि तिकडून सर्व जे पण प्लेसेस आहेत ते रिक्षाने कॅप्चर केले. त्यानंतर आपण बसमधून शिवकांची आणि विष्णुकांची हे दोन मंदिर आता बघितलेले आहेत. आणि हे कांचीपुरमचे जे साड्या आहेत त्या खूप फेमस असतात, म्हणून सर्व जे वुमेन लोक आहेत तर ते लोक साडी बघायला गेले आहेत आणि खूप स्वस्त आणि छान असतात इकडच्या साड्या. आणि आपण आता जाणार आहोत, यानंतर जेवणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत, गोल्डन टेम्पल. तर चला जाऊया आपल्या बसमध्ये आता परत. हे बघा, जेवण इकडे आता चालू झालेलं आहे त्या साईडला. 1500 किलो सोनं लागलंय. बाकीचं तांब्याचं काम आहे त्याच्यामध्ये. मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला 3 प्रकार आहेत. एक फ्री लाईन, बाकीचे 5 पण आहे. 100, 150, 250, 350 असे 5ची लाईन असतात. आणि आपण आता वेल्लोर सिटीला पोहोचलेलो आहोत आणि इकडे आपण गोल्डन टेम्पल पाहणार आहोत. आणि गोल्डन टेम्पलमध्ये लक्ष्मीनारायणचं दर्शन आपण करणार आहोत आणि पूर्ण सोन्याचं असणार आहे मंदिर. तर चला पाहूया पुढे. गोल्डन टेम्पलचा एंट्रन्स आहे, त्याला जाऊया आतमध्ये. इकडे चप्पल स्टँड आणि मोबाईलचे लॉकर सुद्धा आहे, तर पाहूया. मोबाईल जमा करता. हे बघा, इथे वॉशरूम आहे आणि इकडून दर्शनाची लाईन आहे या साईडला. आणि हे बघा, 500 रुपीजची तिकीट्स अवेलेबल आहेत या साईडला. आणि पुढे तिकडे मोबाईल लॉकर आणि चप्पल स्टँड आहे, तर पुढे जाऊया आणि तिकडे मोबाईल वगैरे जमा करूया. चला. चप्पलचे 2 रुपीज पर पर्सन प्रमाणे इकडे या साईडला घेतात या काउंटरवर.
आणि इकडे आपण चप्पल आता जमा केलेली आहे. घ्यायचं असेल तर 150 पर पर्सन एका तासामध्ये इकडे आपलं दर्शन होऊ शकतं. आणि फ्री दर्शन घेणार तर 7 वाजता इकडे या साईडला वेटिंगमध्ये पर्सन बसतात, ते तिथे वेटिंगमध्ये आहेत. 7 वाजता बसले त्यानंतर 2 तास 9 वाजता दर्शन होणार रात्रीचा. तर या साईडला ही 150 वाली लाईन आहे, फटाफट 1 तासामध्ये होणार दर्शन लक्ष्मीनारायणी मंदिरामध्ये. तर मित्रांनो, वेल्लोरचे सुवर्ण मंदिर हे श्री शक्ती अम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बांधले आहे. ते महालक्ष्मी देवी श्री लक्ष्मीनारायणी यांना समर्पित आहे, ज्यामध्ये 15,000 किलोहून अधिक सोन्याचा वापर झाला आहे. मंदिराचा पूर्ण स्ट्रक्चर स्टार शेपमध्ये आहे आणि मध्ये सोन्याचं मंदिर आहे. आणि मंदिरात एंटर केल्यावर आपल्याला चांदीचा गणपती बाप्पाचं दर्शन आपण करू शकतो. श्री लक्ष्मीनारायणी मंदिराच्या गर्भगृहात आपलं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झाल्यानंतर आपण 70 किलो सोन्याची जी मूर्ती आहे लक्ष्मीची, तिथे आपल्याला अभिषेक करायला भेटणार आहे. तर मित्रांनो, वेल्लोर सिटीमध्ये आपण आलेलो आणि गोल्डन टेम्पल आहे, इकडे मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची, तिकडे आपलं दर्शन झालेलं आहे. हे मंदिर पूर्ण स्टारमध्ये आहे आणि एंट्रन्सलाच आपल्याला म्हणजे चांदीचा गणपती आहे, तिकडे आपण सर्वप्रथम दर्शन घेतलं. त्यानंतर जी मेन मूर्ती आहे तिकडे, जी मेन म्हणजे गाभाऱ्यात मूर्ती आहे तिकडे आपण दर्शन घेतलं. तिकडे म्हणजे गोल्डन टेम्पल होतं, म्हणजे वरती पत्रा होता सोन्याचा. आणि पुढे जाऊन आपण अभिषेकसुद्धा घेतलं. तिकडे 70 kg गोल्डची जी मूर्ती होती तिकडे, हां, सुवर्ण लक्ष्मी. आणि त्यानंतर दिवासुद्धा जळवत होते. आणि त्यानंतर आपण एक्झिट केलं. खूप छान असं आपलं दर्शन इकडे झालेलं आहे. 150 रुपीज आपण तिथे पे केलेलं स्पेशल दर्शनसाठी. फ्री दर्शनसाठी 2 तास अजून एक्स्ट्रा लागणार होते, मग त्यांचं 9 वाजता दर्शन होणार होतं. आपलं लवकर झालं. 150 रुपीज आपण भरलं. चप्पल वगैरे तिकडे स्टँड आहे, 2 रुपीजमध्ये चप्पल आपण ठेवू शकतो. आणि मोबाईलचं पण लॉकर आहे, मोबाईल पण आपण तिकडे ठेवू शकतो. आज आपण आपल्या बसमध्ये जाणार, तर चला जाऊया.